तुम्हाला त्रास होतो का जेव्हा तुमची मुलं मोबाईलशिवाय झोपू शकत नाही, मोबाईलशिवाय जेवू शकत नाही? तुम्हाला अडचणी निर्माण होतात का जेव्हा मोबाईल तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतात? सोशल मीडियाच्या आकर्षणाला टाटा बाय बाय म्हणू शकत नाही? आम्ही आहोत अरम डिस्कवर युअरसेल्फ. आम्ही झोपतो स्क्रीनशिवाय, खातो स्क्रीनशिवाय आणि सोशल मीडिया आम्हाला मोहात पाडू शकत नाही जेव्हा आम्ही कामाला बसतो. हे करण्यासाठी आम्हाला कोणी थांबवलं नाही, टोकलंही नाही. हे सगळं आम्ही करू शकतो, तेही खूप सजगपणे. आणि त्याचं सगळं श्रेय आमचे गुरुदेव व त्यांच्या मार्गदर्शनाला जातं. जीवन की 6 क्रियाएं जिन माध्यम से जीवन में दुख आता है उसी माध्यम से दुख जा सकता है. जे आसवा ते परिसवा, जहां से आया है वहीं से जाएगा. दुख आता कहां से अपने जीवन में? अपन सही तरीके से चलते नहीं है, सही तरीके से बैठते नहीं है, सही तरीके से खड़े नहीं रहते हैं, भोजन जिस तरीके से करना चाहिए उस तरीके से नहीं करते हैं, बोलना जिस तरीके से चाहिए उस तरीके से नहीं बोलते हैं. और सबसे जब मुझे आश्चर्यजनक बात जो लगी थी उस समय कि परमात्मा कहते थे कि तू सही तरीके से सो जा तो पाप नहीं लगेगा. और वो 4 बातें, जयम चरे जयम चिट्ठे जयम आसे जयम सये, जयम भुंजन तो भासन तो पाव कम्मम न बंधई. यदि तू सही तरीके से चलता है, सही तरीके से खड़े रहता है, सही तरीके से तू बैठता है, सही तरीके से कोई बोलता है, सही तरीके से कोई भोजन करता है और सही तरीके से सोता है तो उसको कोई पाप नहीं लगता है. और फिर एक सवाल सामने आया, वो कौन सा सही तरीका है? वो क्या टेक्निक है, क्या तकनीक है? और उस तकनीक के आधार पर मैंने प्रयोग शुरू करें. अरम डिस्कवर युअरसेल्फ मध्ये आपण शिकतो की आपल्या कृतींना कसं वापरायचं, आपल्या स्वप्नांची पूर्तता कशी करायची, झोपायचं कसं आपल्या क्रिएटिव्हिटीला बूस्टर देण्यासाठी, जेवायचं कसं तर यश मिळवण्यासाठी व त्याला इंधन बनवण्यासाठी, आणि बसायचं कसं तर पॉझिटिव्ह विचार आणण्यासाठी. डिस्कवर युअरसेल्फमध्ये तुम्ही शिकता की कसं चालायचं लक्ष गाठण्यासाठी, कसं तुमचे शब्द जादू बनतील. हे सगळं अनुभवण्यासाठी तुमच्यासाठी एक डेमोसेशन ठेवलं आहे. ड्रीमर्स ते अचिव्हर्स. उद्या दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत शिर्डी जैन स्थानक. हे डेमोसेशन 18 ते 40 वयोगटासाठी आहे. कृपया तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि वय आमच्या स्टॉलवर नोंदवा आणि आमच्याकडून एक धन्यवादचं टोकन मिळवा.